आज ना मी माझे केस कट करणार आहे, दाखवतेच तुम्हाला. बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की तू पुढचा कट कसा करते ते दाखव. तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये 2:45 वाजता मी शेअर करणार आहे, तेव्हा आपला शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका. तसं तर आज माझ्या सासूबाईंच्या नंदेच्या सुवासनीचा कार्यक्रम आहे, तिकडं सुद्धा मला सुवासनीचं कुंकू आहे, जाणार आहे, दाखवतेच तुम्हाला. आणि त्या अगोदर बघा मस्त घरातलं आवरलं होतं 10 वाजताच. आणि माझी छोटी लेक इथं अभ्यासाला बसली होती, तिची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं ती काय आज गेली नाही. आणि बघा मी नेहमी हेअर कट करत असताना ना घरीच करते, शक्यतो पार्लरमध्ये वगैरे जात नाही. आणि मोठी लेक आहे, तिच्याकडूनच इथं केस कट करून घेतले होते. सुरुवातीला तर तिला ना मध्यभागून असा भांग पाडला, केसाचा पूर्ण गुंता काढून दिला. आणि त्यानंतर बघा तिने सगळे केस लेवल करून ना व्यवस्थित पकडले होते. आणि एका लाईनमध्ये अर्धा इंच इतके केस तिनं माझे कट केले. तिनं अगोदरच विचारलं होतं मला की आई तुझे केस किती कट करायचेत, मी तिला बोटाच्या मापाने सांगितलं होतं. आणि त्यानंतर परत एकदा मी चेक केलं तर म्हटलं आणखीन पण खालचे खूप पातळ वाटतात, एकसारखे दाट दिसत नाही आहेत केस, तर आणखीन एक अर्धा इंच कट कर. तर तिनं परत एकदा सगळे केस बघा इथं पकडले आणि कट केले. बरेच वेळेस मला पार्लरमध्ये असा अनुभव आला की सांगितल्यापेक्षा खूप जास्त हेअर कट करतात, त्यामुळं ना मी शक्यतो पार्लरमध्ये हेअर कट करायला जाण्याचं टाळते. तसं तर वॅक्स असू देत, आयब्रोज असू दे, फेशियल असू दे, मी घरच्या घरीच सगळ्या गोष्टी करते. माझी बचतही होते आणि मला कुठं जावंही बाहेर लागत नाही. त्यामुळं माझा हा एक फायदा आहे सगळ्या गोष्टी शिकलेल्याचा. तुम्ही जर नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी आयब्रोज वगैरे पण घरी करते, स्किन केअर पण सगळं घरच्या घरी करते. आणि बघा इथं तिला वाटत होतं की चुकून ना मी आईचे केस जास्त वगैरे कट केले का, तर नाही, एकदम व्यवस्थित स्ट्रेट तिनं केस कट केले होते. आणि पोहोचले आता सुवासनीच्या कार्यक्रमाच्या तिथे. खालीच पडल्यासारखी येते किती हा, बघा की खाली पडले पूर्ण. ह्यावेळेस वर जास्त लागली नाही ती, हाय करा वर पण आहे डोक्यात पडले हो. कसं आहे वर पण आहे ती की केवढं लागली ती खाली. हा इकडून विकायला ही लय फणस गोड आहे, त्यामुळे लय भारी आहे फणस ही. हा लयच गोड आहे ही फणस. कसली जमिनीत लागली ती पूर्ण खाली. केवढी मोठी फणस आहेत बघा, खाली लागलेत सगळी. ह्या बाजूला पण तेवढीच आहे ती. एक मिनिट, हे बघा अगदी झाडाच्या बुडाला लागलेत आणि झाड पण भरपूर मोठं आहे. हे बघा एवढं मोठं झाड आहे आणि तिथं वरती सुद्धा फणस लागले. हे बघा इथं दिसलं, सगळीकडं फणस आहे तिथं. इकडं चुलीव केली येळवण्याची मस्त अशी आता सुवासनीसाठी आमटी. आई गो केवढं फणस आहे ते. हे बघा केवढे मोठे मोठे फणस लागलेत, हे तुम्ही बघितलंच आहे. आणि हा कापा जातीचा फणस आहे, त्यामुळे खाण्यासाठी खूप गोड आहे. आज ना धोंड्या महिन्यातल्या ह्या अगोदर ज्या सासूबाई लाल रंगाची साडी घातलेल्या होत्या ना, त्यांच्या नंदेच्या सुवासनी आहेत आणि शेजारीच घर आहे. तर बघा आज धोंड्या महिन्यातल्या सुवासनी असल्यामुळं पुरणपोळी सोबत ना मस्त पुरणाचे धोंडे सुद्धा होते. जवळजवळ 21 सुवासनी होत्या, त्यामुळं 2 रूममध्ये या सुवासनी बसवल्या होत्या आणि इकडं पण काही बसल्या होत्या जेवायला. खूप मस्त असा सगळा स्वयंपाक झाला होता. पोटभर जेवण केलं, त्यानंतर घरी आले, कारण मोठ्या लेकीनं ना येताना टेस्टवरून मला घ्यायला तशीच आली होती 2 वाजता तिथं. मग आम्ही एकत्र आलो. आज पहिल्यांदाच मी तिच्या गाडीवरती पाठीमागं बसून आले. धाडस होत नाही माझं तिच्या गाडीवर बसण्याचं. कोणाकोणाचं असं आहे बघा की लेकी गाडी चालवतात, पण आई म्हणून आपलं काही गाडीवरती बसण्याचं धाडस होत नाही, तसं माझं होत नाही. पण आज तिनं खूप मला म्हटली की बस तू व्यवस्थित नेते, म्हणून मी बसून आले. आणि त्यानंतर सकाळी काही मी किचनमध्ये लक्षच दिलं नव्हतं सगळं काम आवरल्यानंतर, कारण कालचा जो एकचा व्हिडिओ होता त्याचा व्हॉइस ओव्हर करणं वगैरे त्याच्यात वेळ गेला. आणि आहोंनी मात्र एवढे सगळे आंबे आणून किचन ओट्यावरती ठेवले होते आणि हे छोटे आंबे होते ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तर म्हटलं चला ते सगळे काढून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवूया, म्हणजे त्या दोघींना जेव्हा खायचे असतील तेव्हा खातील. आणि आज संध्याकाळी ना मँगो मस्तानी बनवणार आहे, त्यामुळे 1 लिटर दूध घेतलं होतं. मस्त दूध उकळलं, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आणि 1 चमचा कॉर्नफ्लावर आणि 1 चमचा मिल्क पावडरचा घोळ करून हे दूध आटवून घेतलं होतं. आणि थंड झालं की परत फ्रीजमध्ये चांगलं थंड होण्यासाठी ते दूध ठेवलं होतं. आता संध्याकाळच्या 9 वाजता हा व्हिडिओ तुम्ही बघताय शूट केलेला. आणि बघा असा आंब्याचा कट केला ना, किती
गोड दिसतो ना आंबा, त्या व्हिडिओत स्लाईसच्या बाटलीवरती वगैरे तसं आहे ना, तसंच दिसतं. तर इथं मिक्सरच्या जारमध्ये ना 2 आंब्याचा मस्त असा गर काढून घेतला होता. त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा टाकलं होतं, 2 स्कूप इतकं. त्यानंतर जे आपण दुपारी दूध करून घेतलंय ना मस्तानीसाठी, ते दूध ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी मस्तानीची रेसिपी शेअर केली होती, परंतु दूध आठवताना मी त्याच्यामध्ये साखर वापरली नव्हती, कारण बऱ्याच जणांना एवढं काही जास्त गोड आवडत नाही. पण या व्हिडिओमध्ये आमच्या घरात ना गोड मस्तानी खायला आवडते, त्यामुळे इथं दूध आठवताना मी 1 वाटी साखर ॲड केली होती. आणि बघा आता त्याच्यामध्ये जे दूध आपण सगळं मिल्क पावडर वगैरे टाकून बनवलं होतं ना, म्हणजे मस्तानीचा बेस तो टाकून घेतला. आणि ही सगळी मस्तानी बघा मिक्सरला फिरवून घेतली. कसली थिक कन्सिस्टन्सी झाली आहे बघा ह्याची. आता ग्लासमध्ये काही नाही, व्हॅनिला आईस्क्रीम, थोडेसे ड्रायफ्रूट, तुमच्याकडे असेल तर चेरी वगैरे टाकायची. आणि ही मस्तानी आईस्क्रीम असं जितकं पाहिजे तेवढं ग्लासमध्ये फुल भरून घ्यायचं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं असं संध्याकाळी थंडगार प्यायला असं बरं वाटतं. खरं सांगू, घरी बनवली ना तर अगदी 200 ते 250 रुपयेमध्ये 5 ते 6 ग्लास एवढी मस्तानी बनते. आणि बाहेर जर तुम्ही ही मँगो मस्तानी घ्यायला गेलात ना, तर माझ्या मते 100 रुपयाच्या वरती या मस्तानीच्या ग्लासचा रेट असेल. तर तुमच्या इथं मस्तानीचा एका ग्लासचा रेट काय आहे मँगो मस्तानीचा, ते कमेंट बॉक्समध्ये माहिती असेल तर नक्की सांगा. आणि तीच मस्तानी आपण घरी बनवली ना, निम्म्याला निम्मे आपले पैसे वाचतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ, आपण एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी स्वच्छता राखून केलेल्या असतात, त्यामुळे तर एकदम मस्त. त्यामुळं घरीच बनवा, म्हणजे स्वच्छ खा, स्वस्त राहा, अशा पद्धतीने. बघा आता मस्त आईस्क्रीम मस्तानी ओतून घेतली. थोडे परत एकदा आंब्याचे इथं छोटे छोटे काप टाकून घेतले, म्हणजे खाताना कशा चमच्याने छान लागतात ते. आणि वरतून थोडी शिल्लक राहिली होती म्हणून मस्तानी ओतून घेतली. तर ज्यांनी कोणी शॉर्ट व्हिडिओमध्ये मस्तानीची रेसिपी बघितली नसेल म्हटलं, त्यांच्यासाठी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करूया. आणि थोडेसे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट टाकले, तर सगळ्यांची मस्तानी एन्जॉय करायचं चालू होतं.